सेल आहे त्यांची जी साईज आहे कशाची, सेलची, ही डिफरंट आहे. डिफरंट काय, तर त्यांचे जे फंक्शन असते, त्यांचं कार्य असते, त्याच्याशी काय असते, निगडीत असते. म्हणजे सेलचा जो आकार आहे, साईज आहे, प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे, तर त्याच्या कार्याशी निगडीत आहे. त्यांचं अलग अलग पद्धतीने कार्य करतात, त्यानुसार सेलचा काय आकार ठरलेला आहे. मग सेलचा जो आकार आहे तो कोणकोणता, पहा मित्रांनो, पहिल्यांदा तुमच्या समोर दिसेल सर्क्युलर. व्यवस्थित पाहून घ्या, तुमच्या समोर इमेज आलेली स्क्रीनवर, म्हणजेच गोलाकार. नंतर रॉड शेप आहे, म्हणजे दंडाकार. बघा ती एक्झॅक्ट रॉड सारखी दिसते, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, रॉड शेप म्हणतो. नंतर बघा कॉलमनार, त्या ठिकाणी बघा कॉलम 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 दिसायले, त्यानुसार त्याला काय म्हणलं आपण, कॉलमनार. साईज आहे कशाची, सेलची, म्हणजे स्तंभाकार, एखाद्या स्तंभासारखी दिसायली. आपल्या घरी बघा बांधकामाचे प्लेयर असतात, ते एका एका सोयीने लावले, आपण त्याला स्तंभ म्हणतो, प्लेयर तशा टाईपचं आहे की नाही त्या ठिकाणी, फक्त ते एकत्र आले म्हणजेच कॉलमनार आहे त्या ठिकाणी. नंतर आहे स्पायरल आहे. स्पायरल बघून घ्या, एकदम ते जसे आळी बघितली असेल तशा टाईपचे दिसायले ना ते, म्हणजे सर्पी लाकार त्याला मराठीमध्ये म्हणून जाते, म्हणजे स्पायरल असते ती. नंतर आहे ओव्हल, अंडाकृती, जसं की आपली पृथ्वी एक्झॅक्ट गोल आहे का, नाही, कशी आहे, अंडाकृती. पृथ्वीचं याचं काय घेणं नाही, फक्त आकाराशी घेणं आलं, त्यामुळे ह्या ठिकाणी पृथ्वीचा आपण काय केला, उल्लेख केला. नंतर आहे रेक्टँग्युलर. बघा एक्झॅक्ट रेक्टँग्युलर सेल आहे, म्हणजे रेक्टँगल आहे की प्लॅनची इमेज दाखवली, प्लॅन जी सेल आहे ते रेक्टँग्युलर आकाराची असते.